श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आपण मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मिथुन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे हे सविस्तर जाणून घेऊ। मिथुन राशीला हा आठवडा सुरुवातीला आरोग्याच्या दृष्टीने थोडा तापदायक जाईल। मानसिक ताणतणाव वाढतील। प्रकृतीच्या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। कुटुंबात कलह, जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे। जमीन खरेदी विक्री करताना थोडी काळजी घ्या, सावधानता बाळगा, अन्यथा तोट्यात येऊ शकता। महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी। मिथुन राशीच्या व्यक्तींनी योजना बनवूनच मग पुढचे पाऊल टाकावे। संतुलित कार्यपद्धती ठेवावी। गुंतवणुकीत वाढ करावी लागेल। तुम्हाला कार्यविस्तारासंबंधी संधी मिळतील, त्या संधीचा योग्य लाभ उठवा। कोणत्याही दिखाव्यात येऊ नका। लाभ व नीतीचा अवलंब करून चालावे। स्मार्ट वर्क करावे, तसेच आपले आर्थिक नियोजन करावे। एखादी इच्छित वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। तसेच आर्थिक विषयात सक्रियता राहील। कार्यव्यापारात सजगता राखावी लागेल। वरिष्ठांचा विश्वास मिळेल। तुम्हाला विदेशी कामातून चांगला लाभ होईल। तुम्ही पारंपरिक कार्यात सहभागी व्हाल। आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्याल। तुम्ही तुमच्या घरी या आठवड्यात पाहुण्यांचे स्वागत कराल। तुम्हाला लांबचे प्रवास घडू शकतात। नात्यातील संवेदनशीलता टिकून राहील। खूप विचारपूर्वक आणि सामंजस्याने पुढे पाऊले टाकावीत। प्रलोभनाला बळी पडू नका। देवाणघेवाण करताना स्पष्टता ठेवावी। नाती जपण्याचा मनापासून प्रयत्न करा, जी भविष्याला उपयोगी पडतील। तसेच ज्या काही भविष्यासाठी योजना बनवाल त्यामध्ये चांगले यश मिळेल। व्यवसायात एखादी मोठी डील फायनल कराल। तुम्हाला एखादे नवीन प्रोजेक्ट मिळेल, त्यामध्ये चांगले यश मिळेल। नोकरदारांना हा आठवडा उत्तम जाईल। वरिष्ठ तुमची कार्यशैली पाहून खुश होतील। तसेच वाहन चालवताना विशेष काळजी घ्या। तुमचे मन आध्यात्मिक गोष्टींकडे वळेल, ज्यामुळे घरात धार्मिक कार्य घडेल। तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात आपल्या नात्याची थोडी काळजी घ्या। जोडीदाराला भरपूर प्रेम द्या। तुमच्यात मतभेद असेल तर, तुमच्यात वादविवाद होत असतील तर तुम्ही शांत राहा। तुम्हाला तुमचे नाते इमानदारीने अधिक मजबूत बनवावे लागेल। मिथुन राशीत वैवाहिक जीवनात समस्यांवर समाधान मिळेल। एकूणच हा आठवडा तुम्हाला उत्तम फळ देईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।